पार्टीचा आनंद आणि जेवण खास। हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास। बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया, व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस। दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेसह कडेगाव ग्रामस्थांची मागणी। कडेगाव पोलिसांची सराईत गुन्हेगारांसोबत पडद्याआडून दोस्ती। आकाश वाघमारे। 2 दिवसापूर्वी कडेगाव MIDC मध्ये मातंग व मुस्लिम समाजातील 2 युवकांना पिण्यासाठी पाणी घेतले या कारणावरून तलवार व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केलं। दोन्ही जखमी तरुण हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असून देखील कडेगाव पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यामुळे कडेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला असून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मागे हटणार नसून गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जखमींच्या नातेवाईकांनी घेतला आहे। तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेनं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्यास पोलीस स्टेशनचे कामकाज चालू न देण्याचा इशारा कडेगाव पोलिसांना दिला आहे। यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा युवक अध्यक्ष आकाश वाघमारे, माजी नगरसेवक गणेश घाडगे, नगरसेवक संदीप गायकवाड, माजी नगरसेवक सिद्दीक पठाण, इम्तियाज शेख, सागर माळी, बबलू जाधव, अमन गोलंदाज, सागर वाघमारे, निलेश वायदंडे, कुलदीप रासकर, करण दोडके, तुषार रासकर, इंद्रजित पवार, विशाल माळी, इम्रान शेख, बालाजी वायदंडे, विशाल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये आलो होतो। कडेगाव तालुक्यात काल रात्री परवा एक भयानक प्रकार घडलाय। कडेगाव तालुक्यात खरं तर कायद्याचा धाक या कडेगाव तालुक्यातल्या कुठल्या लोकांना राहिला नाही। काल दलित समाजातील व्यक्ती एका रानात पार्टी करायला गेल्यानंतर आमच्या नळाचं पाणी का घेतोय म्हणून एका व्यक्तीने त्यांना मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांचा जबाब आहे की बंदूक काढून त्यांच्या छातीला लावली, परंतु ही कडेगाव पोलीस स्टेशन त्याची कुठलीही प्रकारची गांभीर्याने घेत नाहीत। त्यांना रिकव्हरी करायला लागते म्हणून हे प्रकरण ते दाबतायत का, हा सुद्धा प्रश्न आमचा आहे। आम्हाला खरं तर हे सांगायचं आहे, कडेगाव तालुक्यातील सर्व लोकांना सांगायचं आहे की प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की नाही। जर प्रशासन अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा प्रशासनावर खरं तर विश्वास राहणार नाही। आमची एवढी मागणी आहे की ज्या व्यक्तीनं मारहाण केल्या त्या व्यक्तीसोबत 2-4 लोक अजून होती, त्यांची नावं वाढवली पाहिजेत आणि जसाचा तसा ज्या मारहाण झाल्या त्या व्यक्तीचा जबाब ह्या पोलीस स्टेशनने घ्यावा। अन्यथा कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात समाज गोळा करून आम्ही पोलीस स्टेशन समोर बसणार आहे। सगळं कामकाज पोलीस स्टेशनचं बंद करू हा शब्द देतोय आणि लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। खरं तर आमच्या लोकांना तुम्ही पाणी सुद्धा देत नाही का? हजारो वर्ष झाली आम्हाला पाण्यापासून त्रास दिलाय। आमच्या लोकांनी संघर्ष केलाय, आता ते स्वतंत्र झाला तरी सुद्धा आमच्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, मार खायला लागत असेल तर खरं तर ही ह्या महाराष्ट्राला खरं तर विचार करणारी गोष्ट आहे। शाहू फुले आंबेडकर ह्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं गैरवर्तन होत असेल तर लवकरात लवकर आरोपींवर कडक कारवाई करावी, अन्यथा याचे परिणाम कडेगाव तालुक्यातील प्रशासनाला नक्की भोगावे लागतील। एवढं सांगतो आणि थांबतो। जय भीम।